कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजून जर काय आल्या नाही एक काम कर ओंक्या, त्या खालच्या गोडाऊनच्या कामगारांनी इकडे बोलून घे, त्यांच्याकडनं पॅकिंगला सुरुवात करूया, तोवर येतील या महिला कामगार दोघे। भाव जर त्या कामगारांना इथे आपण बोलवलं ना तर तिकडची कामं रखडतील आणि आपल्या कस्टमरला ज्या पद्धतीचं पॅकिंग लागतं ना ते ट्रेनिंग फक्त त्या महिलांना दिलंय। त्या जर का वेळेवर आल्या नाहीत ना तर आपली ऑर्डर पण वेळेवर पोहोचणार नाही। पहिलीच एवढी मोठी ऑर्डर आहे, बस नाव नको खराब व्हायला। नाहीतर थांब, काळजी करू नकोस तू, जिथं कमी तिथं आम्ही, आपणच कामाला सुरुवात करूया। मी एक काम करतो, त्या क्लायंटला फोन करून कळवतो, जरा उशीर झाला तर जरा ऍडजस्ट करून घ्या, पॅकिंगला सुरुवात आपण करूया। एवढं काही जागतिक दर्जाचं पॅकिंग नाही ओंक्यात, चल। अरे भाव मला दे, तुला सांगितलं ना कामाला हात नाही लावायचं म्हणून, मला दे। थांबा थांबा थांबा, काय झालं, कशाला घोषणाबाजी करताय? काय झालंय काय चंदाताई, मला जरा सांगा। आमचे पैसे आमच्याच पदरात पडले पाहिजे। तुमच्या पदरात नाही तर मग कुणाच्या पदरात पडतात तुमचे पैसे? म्हणजे मला कळलं नाही, हे काय खूळ घेतले आज तुम्ही डोक्यात सगळ्यांनी? हा, हे काय मोर्चा बिरच्या पाट्या बिट्या घेऊन आलाय तुम्ही सगळे? काय काय झालंय तेच तर कळत नाही, म्हणून तर आम्ही मोर्चा काढलाय ना। हा, दिवसभर इथं राब राब राबायचं, पण आमचा पूर्ण पगार आम्हाला मिळतच नाही। हाय त्या पगारात भागवायला लागतंय घर। तुम्ही एवढ्या मोठमोठ्या ऑर्डरी करणार, आम्हाला काय मिळतंय त्याचं? काहीच नाही। नाही मला सांगा, तुमचा जो काय पगार आपण ठरवला होता वर्षाच्या सुरुवातीला, तो तुम्ही मान्य केलेला पगार होता ना? तुमच्या समोरच ठरवलं होता का तुमच्या माघारी ठरवलं होता का बळजबरी केली होती? तुम्ही मान्य केलेलं वेतन आपण तुम्हाला देतोय आणि त्याच वेतनावर तुम्ही आतापर्यंत काम करताय, मग काय प्रॉब्लेम आहे? कधी वेळ झालाय का पगाराला? कधी तारीख चुकल्या का? मग मालक, तुमच्याबद्दल आमची काय बी तक्रार नाही, मग तुम्ही सगळं आम्हाला नीटच देताय। पण आम्हाला असं वाटतंय तुम्ही जो आम्हाला पगार देताय ना त्यातले पैसे मधल्या मध्येच कुणीतरी खाते। गायब करते? कोण गायब करते? कशाला गायब करते? अव, जो तळ राखल तोच पाणी चाखल। तुम्ही कुणाला जबाबदारी दिली ती तळ राखायची? तुम्ही बाहेर गेलता तेव्हा? नाही थांबा, हे बघा तुमचं काहीतरी गैरसमज झालेला आहे। आपण ठीक आहे, आपण बसून बोलूया या विषयावर, पण आता ती वेळ नाही मला असं वाटतंय चंदाताई। आता आपल्याला डिलिव्हरी वेळेत गेली पाहिजे आपली, आता आपण कामाला लागूया सगळे मिळून, नंतर आपण हा विषय शांतपणे सगळेजण बसून बोलूया, चालेल? आपण आता पहिलं कामाला लागूया, चला। हक्काचे पैसे मिळालेच पाहिजे, पगार वाढ मिळालीच पाहिजे। आम्हाला दाम। काय वय की अहो, भंडारा उधळत हनुमानी पायानं प्रदक्षिणा घालायला सांगितलं। आणि अक्षरा हे सगळं करणार आहे? हा, अहो भुवी घरला परत यावी अशी मनापासून इच्छा आहे तिची। लय मोठ्या मनाची आहे बघा पोर, खरंच। आई, तिच्या मनाच्या मोठेपणाबद्दल मला शंकाच नाहीये। असं व्रत वगैरे करून ती भुवनेश्वरीला परत आणायचा प्रयत्न करेल, हे तिला जमणार कसं? हे आता माझ्या सांगण्यावरून तिनं मनावर घेतले नव, मग ती करणारच। अच्छा, तुम्ही सांगितलंय तिला? आता तुम्ही उगामध्ये खोडा घालू नका बरं का? काय? आणि अक्षराबद्दल काय बोलायचं? सगळ्या घराची जबाबदारी घेते ती, दुसऱ्यांच्या चुका सुद्धा स्वतःच्या पदरात घेते। म्हणतानाच तिला काय त्रास होईल असं काय बी वागायचं नाही। माझी एक तुम्हाला विनंती आहे, आता सुनबाईंना मोठेपणा दाखवला की नाही, तुम्ही बी मोठेपणा दाखवा आणि पूजेला खाली या। सामन्यांनी मिळून देवीला साकडं घातलं नव तर देवी पावल आणि भुवी परत लवकर घरी येईल। बघा, विचार करा। देवी आईचा उदो उदो, आंबाबाईचा उदो उदो। पूजा झाली आता, तुला मगाशी सांगितल्या परमानं तुला परदक्षिणा घालायची आहे, तेही भंडारा उधळीत आणि अनुवानी पायानं, बरं का? हे ध्यानात ठेवायचं। हो, आहे लक्ष। आणि होय, हे समज करताना जर तू थांबलीस
अडखळलीस तर तुझं केल्यालं सगळं वाया जाईल बघ. हे ध्यानात ठेव पोरी. नाही, मी नाही थांबणार. खंड न पडू देता प्रदक्षिणा घाल. मी काय कारभार आहे? अगं ताई घरात परत यावी म्हणून चाललंय समजा. मम्मी थांबव की मग. तुला काही वाटतंय व्हय मावशी परत यावी म्हणून? अगं तू इकडं काय बी बोलू नकस चंची. ती जोगती नाही का नाही, लई खवट बाई आहे. आले का सगळे? करायची का आरतीला सुरुवात? थांबा थांबा, या घरचे मालक येते. मला नाही वाटत ते येत्याल म्हणून. नाही म्हणजे ज्या मालकानं माझ्या ताईला घराबाहेर हाकललंय तोच माणूस देवी पुढे कशाला साकडं घालेल? का माझी ताई परत घरला यावी म्हणून? नाही. नाही नाही, असं काही नाहीये मावशी. त्यांनाही वाटतं मॅडमनी घरी परत यावं. येतील ते आरतीला. किंवा मी एक काम करते, मी त्यांना बोलवून आणते. अक्षरा, आरती सुरू कर. मी आलोय. देवी आईचा दो दो दुर्गे दुर्गट भारी तुझ वीर संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. चंची ती चालत्या मग. अगं ती चालतीच आहे काय बी होईना झालंय. चंची तू अगं वाचा बरोबर टाकलेला आहे तिकडे. मम्मी थांब जरा, वाट बघ. चंची ती चालतीच आहे. कांत चंची एक काम कर, तुझ्याकडे या काचा आहेत ना व? ती तिकडून इकडे येणारच आहे. तू कोणी एक काम कर, या झाडाभोवती काचा टाक. हा मम्मी हा चल आता इथनं जाऊ. चल 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 मम्मी. आंबाबाईचा उदो उदो बोला देवी आईचा. उदो उदो. चंची अगं अजून किती वेळ थांबायचं आपल्याला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.